कोल्हापूरमध्ये जिथे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या विशाळ गडाला पावित्र्य करून दिलं, त्या ठिकाणी एक दर्गा असेल, दर्ग्याबद्दल ऑर्डर असेल कोर्टाची, ठीक आहे, पण त्याच्या बाजूला 158 अतिक्रमण होते. हिंदूचे होते, मुस्लिमचे होते, दारूच्या पार्ट्या चालत होत्या, हिंसा केल्या जात होती, मटण खाल्लं जात होतं, तिथे बकरे कापल्या जात होते. हे कुठपर्यंत मान्य आहे? आणि त्याच्यामुळं ते 158च्या 158 अतिक्रमणं सफाचट करणं आवश्यक आहे. तसंही ती फॉरेस्टच्या अंतर्गत येणारी जमीन आहे, तिथे कोणतेही अतिक्रमण चालू शकत नाही आणि गडाचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. आणि त्यासाठी कोणी जर आंदोलन करत असेल, कोर्ट त्याची ऑर्डर देत असेल अतिक्रमण पाडण्याची, तर निश्चितपणे माझं समर्थन आहे. आणि संभाजीराजे भोसले यांनी जर ते केलं असेल तर निश्चितपणे मी तर म्हणेल की अतिशय चांगलं काम, पवित्र काम त्यांनी केलेलं आहे. बाकी जर त्या निमित्तानं कोणी गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हिंसाचार केला असेल तर त्याच्यावर कारवाई सरकार करणार आहे. परंतु समजा जर हे अतिक्रमण काढू नये यासाठी जर कोणी मोर्चे काढत असेल तर अमरावतीमध्ये आम्ही सुद्धा हे अतिक्रमण, विशाळ गडावरचं अतिक्रमण काढावं. जिथे बाजीप्रभू देशपांडेची पावन खिंड विशाळ गडावर जाताना लागते, अशा पवित्र गडावरचं संपूर्ण एकूण एक अतिक्रमण संपूर्ण काढण्यात यावं. आणि ते काढण्याच्यासाठी समर्थनासाठी आम्ही सुद्धा भारतीय जनता पक्षातर्फे सर्व लोक निश्चितपणे रस्त्यावर उतरू. सर, भाजपचे लाडकी बहीण योजना चालू केली, लाडका भाऊ सुविधा योजना चालू, त्यावर काँग्रेसचे नेते यशवंत ठाकूर यांनी टीका केली. त्यांनी म्हटलं की युवकांची आणि महिलांची फसवणूक केली, 1500 रुपयांनी काही होत नाही आणि 6000 काही होत नाही. म्हणजे काय प्रश्न? खरं म्हणजे यशवंती ठाकूर यांनी थोडंसं मनात पाहायला पाहिजे की त्या जेव्हा महिला बाल कल्याण मंत्री होत्या तेव्हा 50 रुपये तरी दिले का महिलांना? हे तर कोट्यावधी महिलांना 1500 रुपये दर महिन्याला दिले जाणार आहे. आणि यशोमती ठाकूरांनी स्वतःला विचारायला पाहिजे की त्या महिला बाल कल्याण मंत्री होत्या तेव्हा अंगणवाडी सेविकेचं काही वाढवलं नाही, आशाचं काही वाढवलं नाही, कोणत्या महिलेला मदत केली नाही आणि 1500 रुपये देतात आहे. म्हणजे यशोमती ठाकूरांच्या घरी सुद्धा काम करणारी, स्वयंपाक करणारी, भांडे घासणारी जी आमची माता भगिनी असेल तिलाही यशोमतीताई 1500 रुपये मिळणार आहे. तुम्ही किती पगार देता मला माहित नाही, पण तिलाही 1500 रुपये मिळणार आहे. त्याचंही पोटात दुखतं तुमच्या. तुम्ही महिला बाल कल्याण मंत्री असताना खडकू फेकून मारला नाही या माझ्या गरीब माता भगिनींना. आणि जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री 1500 रुपये देत असेल तेव्हा तुम्हाला वाटतं की बा फक्त 1500च का देता? जसं काही तुम्ही लुटूनच दिलं होतं तुम्ही जेव्हा महिला बाल कल्याण मंत्री होते तेव्हा. सर, वरुडमध्ये आमदार देवेंद्र भाजपने सुद्धा केली होती आणि तिथे काँग्रेस नेते विक्रम ठाकरेंनी सुद्धा केली होती. फसवणुकीचा गुन्हा दाखल करा अशी त्यांची मागणी. तुमची काय प्रतिक्रिया? बरोबर आहे. भारतीय जनता पक्ष कोणी जर चुकीचं काम करत असेल तर त्याची तक्रार करते. आणि म्हणून कालही मी आवाहन केलं की कोणाचे भलत्याचे लोकप्रतिनिधीचे फोटोची काही आवश्यकता नाही आहे. ऑफिशियल फॉर्म, सरकारी फॉर्म ऑफलाईनचे सरकारनं काढलेले, त्याच्यावर राजमुद्रा आहे, मुख्यमंत्र्याचा फोटो आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्याचे फोटो आहे आणि ते अंगणवाडी सेविका भरून घेतात आहे आणि त्याची पावती देतात आहे. आणि तेच फॉर्म ऑनलाईन केल्यानंतर त्या ॲपमधून केल्यानंतर त्यांचा OTP त्यांच्या मोबाईलवर येतो, 4 मिनिटाच्या आत टाकावं लागते. आता असे फॉर्म निर्माण केले कोणी, अशा लोकप्रतिनिधींनी, काही दलालांनी, काही समाजसेवकांनी. आणि ते फॉर्म जर का त्या अंगणवाडी सेविकेकडे पोहोचले नाही, त्या महिलांना पैसे मिळाले नाही, तर त्याची जबाबदारी घेणार कोण? आणि त्याच्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तक्रार केली, ती योग्य आहे. आणि म्हणून माझं सगळ्या माता भगिनींना आव्हान आहे की कोणाचेही सरकारी फॉर्मच्या शिवाय दुसरे फॉर्म भरू नका, कोणालाही पैसे देऊ नका, दलालापासून दूर राहा. कोणी नेता जर म्हणत असेल की बाबा मी हे मंजूर करून आणतो किंवा माझा फॉर्म भरला नाही तर रिजेक्ट होईल, तर तेही पण डोक्यातून काढून टाका. कारण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सगळ्या पात्र महिलांना, सगळ्या माता भगिनींना 1500 रुपये तुमच्या खात्यात दर महिन्याचे टाकायचे आहे आणि त्याच्यामध्ये कोणताही आमदार, खासदार, समाजसेवक, लोकप्रतिनिधी अडवू शकत नाही किंवा शिफारस करू शकत नाही. गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केलेली आहे. गुन्हा दाखल होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात? नाही, निश्चितपणे कायद्याप्रमाणे जे होईल त्याच्याप्रमाणे करावं, कारण कायद्याचं राज्य आहे आणि त्याच्यासाठी मला प्रयत्न करायची गरज आहे असं मला वाटतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.